हाय फ्रेंड्स, पंतास किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण शाळेच्या बाहेर जे गुलाबजामुन भेटायचे ते बनवणार आहोत। कुणी कुणी खाल्ले आहेत शाळेच्या बाहेर हे गुलाबजामुन? नक्की कमेंट्स करून सांगा। त्यासाठी मी 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडद डाळ अशी धुवून 4 घंटे भिजवून घेतलेलं आहे। तांदूळ आणि उडद डाळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता हे सगळं हे दोन्ही आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहे। त्या अगोदर आपण त्याच्यासाठी लागणारा पाक बनवून घेऊ। याच्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेले आहे। ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे आहे। साखर चांगली मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये। त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण थोडी विलायची पावडर टाकणार आहोत। आपल्याला लगेच इकडे मिक्सरमध्ये मिश्रण काढून घ्यायचे आहे। पाक झालेला आहे आपला। डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये काढून घेतलेले। याच्यामध्ये आपल्याला लाल कलर टाकायचा आहे। लाल कलर माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि सोडा टाकायचा आहे थोडासा। दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचे। झालेले आहे आपले मिक्स करून दोन्ही। कढईमध्ये तेल तापायला ठेवायचे। तेल तापलं की आपल्याला याचे छोटे छोटे बॉल सोडून घ्यायचे। अशा प्रकारे मी हे तळून घेतलेले सगळे। असे सगळे आपल्याला बॉल तयार करून घ्यायचे। मी ते असे बॉल तळून घेतले सगळे। आता हे आपल्याला पाकामध्ये टाकायचे। मिक्स करायचं। आपल्याला पाकामध्ये जास्त वेळ राहून द्यायची नाही गुलाबजामुन। भिजलेले आहेत बघा। आता आपल्याला हे काढून घ्यायचे। जास्त वेळ पाकात ठेवायचे नाही ते आपल्याला, म्हणजे असे मस्त कडक होतील ते। हे सगळे पाकातून काढून घेतलेले तुम्ही बघू शकता। छान असे कडक कडक झालेले आहे। त्याच्यामध्ये आतमध्ये सगळा पाक गेलेला आहे। वरतून थोडीशी पिठी साखर घालायची त्याच्यावर।
अशा प्रकारे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा। लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।